निमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. तर पहा, गावाची लोकसंख्या एवढ्याच आहे का आपल्या? एवढीच आहे. पहा, आता अनाउन्समेंट केला होता, कोणत्या आष्टीवरून महाराज जी आले म्हणे, त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी गावातील लोकांनी या. पण जेवणाची शोभा वाढवा असा कधी म्हणले गेला नाही. जेवणासाठी सगळे झाले लोक, जलेबी खाऊन गेले, काकडी खाऊन गेले, कढी वगैरे सगळे केले. पण हरिभजनाची आवड त्यांना मनापासून लागली नाही. तर आपला लक्ष कुठे आहे? खाण्यापिण्यात मन कसं धसलं रे, हरी भजनात का नाही बसलं. खाण्यापिण्यात मन कसं धसलं रे, हरी भजनात का नाही बसलं. हरी भजनात का नाही बसलं. खाण्यापिण्यात मन कसं धसलं रे, हरी भजनात का नाही बसलं. खाण्यापिण्यात मन कसं धसलं रे, हरी भजनात का नाही हरिनामात का नाही बसलं. या तबल्याचा आवाज वाढवा. साधाचा उदाहरण आहे. शरीराचा भोजन म्हणजे हा कढी, डाळ, रोटी, भात, हा शरीराचा भोजन आहे. पण आत्मेचा भोजन म्हणजे हा फक्त भगवंताचा भजन आहे. पण आजकालच्या लोकांना शरीराचं भोजन आवडते, पण मनाचं भोजन कधी आवडत नाही. त्यासाठी संत महात्मे सांगतात, अरे खाना ते डुक्करही खाते, गायही खाते, म्हसही खाते, पण हरिभजना सगळ्याला मिळत नाही. हा फक्त आहे माणसासाठी. खाण्यापिण्यात मन कसं धसलं रे, हरिभजनात का नाही बसलं. खाण्यापिण्यात मन कसं धसलं रे, हरिभजनात का नाही. संत महात्मे सांगतात, खाण्यापिण्यात मन कसं धसलं रे, हरिभजनात का नाही बसलं. पहा, खाना पिणं हा जन्मजन्मांतरीचाच लागलाय. पण हरीचा भजन हा आपल्या कानामध्ये येणे, आपल्या मुखामधून येणे, हे फार मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. तसाच भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाये रघुनंदन, त्याची वाट पाये रघुनंदन. भाग्यवंताच्या घरीच भजन कीर्तन होतो. नाहीतर आजकाल विचित्र झालेला आहे. बाप जरी मेला ते लावणीचा कार्यक्रम ठेवते घरी. कशाच्या? लावणी, ड्रामा. हा काही कार्यक्रम आहे का? आपण हा कशासाठी करून राहिलो? याच्यासाठी केला होता अट्टहास. हा अट्टहास सुरू आहे. या कढीने, जलेबीने जीवनाचा उद्धार होणार नाही. तर कशाने होणार? सोहम नामाचा घ्या तुम्ही गुटका, तेव्हाच होईल सुटका रे. सोहम नामाचा घ्या तुम्ही गुटका, तेव्हाच होईल सुटका रे. राम नामाचा घ्या तुम्ही गुटका, तेव्हाच होईल सुटका रे. सोहम नामाचा घ्या तुम्ही गुटका, तेव्हाच होईल सुटका रे. होत नाही, सोहम नामाची आणि होते. पण आजकालच्या लोकांना सोहम नामाचे गुटखा, सोहम नामाचे
दुकानामध्ये जाऊशे वाटत नाही, इगल बराडी वाल्याच्या मध्ये जाऊशे वाटते. यासाठी संत महात्मे सांगतात, सोहम नामाचा घ्या तुम्ही गुटखा देवाचे होईल सुटका रे. सोहम नामाचा घ्या तुम्ही गुटखा देवाचे होईल सुटका रे. देवाचे होईल सुटका रे, म्हणा देवाचे होईल सुटका रे. हे रामनामाचा घ्या तुम्ही गुटखा देवाचे होईल सुटका रे. रामनामाचा घ्या तुम्ही गुटखा देवाचे होईल सुटका रे. सद्गुरुनाथ महाराज की. रामनामाचा घ्या तुम्ही गुटखा तेव्हाच होईल सुटका रे. आणि जोपर्यंत राम नावाचा गुटखा घेत नाही तोपर्यंत माणसाच्या जीवनाचा हा सुटकाही होऊ शकत नाही. पण आजकालच्या लोकांना हाही दुकानच आहे, हा काय दुकान, तोही दुकानच आहे, पण त्या दुकानात लाईन लागते एकशे एक, म्हणे पहिले माले पहिले माले. पण या ठिकाणी कोणी असं म्हणत नाही की सगळ्यात अगोदर रामाचा भजन माझ्या कानी येऊ दे आणि माझ्या मुखातून येऊ दे, असा कधीच कोणाला वाटत नाही. आणि मृत्यूच्या वेळेस जेव्हा प्राण या शरीरामधून निघतो तेव्हा सगळ्या लोकांची इच्छा आहे की देवा माझ्या मुखामधून कोणाचं नाव निघू दे, तुझ्या निघू दे. तर पहा हा शरीर पंचमहाभूताचा आहे, याला एक दिवस एक जाणेच आहे. तर आज या कीर्तन रूपी सेवेकरता आपण एक अभंग घेऊ आणि त्याच्यावरती वर्णन करू. बोलो सद्गुरुनाथ महाराज की जय. पंचतत्वाचा पिंजरा केला, पंचतत्वाचा पिंजरा केला, आत रागो बैसविला, आत रागो बैसविला, आत रागो बैसविला. रागो घेवोनी या जात, रागो घेवोनी या जात.
पांडुरंगा करू प्रथम नमन ना दुसरे चरण संताचिया संताचिया दुसरे चरण संताचिया हे दुसरे चरण सद्गुरुनाथ मा